नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवर, ज्याचं नाव आहे सोनू ट्रॅव्हलर. हा एक मराठी चॅनल असून या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळे ठिकाणे व त्यांच्या संदर्भातली माहिती, त्यांचा पुरातन इतिहास जाणण्यास मदत होईल. तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करून टाका. आज आपण जाणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात. पारनेरच्या पूर्वेस 8 किलोमीटर अंतरावर हंगा नदीच्या तीरावर हंगा हे गाव वसलेले आहे. या ठिकाणी श्री हंगेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. तर आपण चला या गावाला भेट देऊ व हंगेश्वर महादेवाचे मंदिर याचा इतिहास संपूर्ण जाणून घेऊ. तर चला आपण या व्हिडिओला आज सुरुवात करू. तर हंगा नदीच्या नावावरूनच या गावाला हंगा तसेच महादेवाला हंगेश्वर हे नाव प्राप्त झाले असावे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक शिलालेख असून हे मंदिर शके 1613 मध्ये गंधे बंधूंनी बांधले असावे असा उल्लेख आहे. हे गाव शिंदे सरकारकडे होते व येथील गंधे मंडळी शिंद्यांच्या लष्करात होती. हंगेश्वराचे मंदिर पूर्वाभिमुख असून उंच चौतऱ्यावर बांधण्यात आले आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला काही पायऱ्या चढून जावे लागते. मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर डाव्या हाताला ओवरी आहे, ती आजही सुस्थितीत आहे. त्यानंतर समोर मुख्य मंदिर आहे. मुख्य मंदिराचे बांधकाम दगडी बांधणीचे असून अतिशय सुंदर आहे. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिलालेख असून तो आजही उत्तम स्थितीत आहे. या शिलालेखावरून मंदिराच्या बांधकामाची आपल्याला माहिती मिळते. मुख्य मंदिरासमोर असलेल्या नंदी मंडपात नंदी, गणपती, हनुमान, नागदेवता, गजशिल्प, विरगळ व इतर देवदेवतांची मूर्ती विराजमान आहेत. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर 4 पायात 4 हत्ती पकडलेले चतुर्गज विजयी द्विपंखधारी शरभ व काही केवळ शरभ शिल्प कोरण्यात आले आहेत. मुख्य मंदिरात प्रवेश केल्यावर मोठा सभा मंडप आहेत. त्यानंतर त्यामध्ये मध्यभागी कासव मिळेल. या मंडपाला एकही खांब नाही व छत घुमटाकार आहे. सभा मंडपासमोर मुख्य गाभारा असून गाभारात शिवलिंग विराजमान आहे. श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी या मंदिरात तांदळापासून पिंड तयार होतात असे ग्रामस्थ सांगतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे मोठी गर्दी होते, तर तिसऱ्या सोमवारी यात्रा भरते. तर जे कोणी इच्छुक असेल या मंदिरात येण्याची, भेट देण्याची, तर प्लीज या मंदिराला भेट द्या. हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात पारनेरच्या पूर्वेस 8 किलोमीटर अंतरावर स्थित आहे.